हाय हॅलो नमस्कार. आज माझ्या अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटचा डे 2. सकाळी उठून 1 तास योगा केला आणि गरमागरम जिंजर लेमन टी घेतला. सोबत भिजवलेले बदाम अक्रोड होतेच. त्यानंतर 5000 स्टेप्स पूर्ण केल्या आणि घरी येऊन नाश्ता बनवायला घेतले. आज मूग व्हेजिटेबल इडली करण्याचा प्रयत्न केला, पण माझी इडली काही फुगलीच नाही. कदाचित मूग डायरेक्ट वाटून घातल्यामुळे कार्यक्रम फसला असावा, पण असो, चवीला तर ती छानच होती. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. आज मेथीची भाजी केली होती, पण ती खूपच कडू लागली. मला वाटतं उन्हाळा सुरू झालाय म्हणून मेथीचा सीझन आता संपत आलाय, हेच त्यातून समजलं. लंचमध्ये ब्राऊन राईस आणि आंबट गोड हरभरा डाळीचा सांबार होता, ज्यामध्ये मी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगाही घातल्या होत्या. सोबत ताक आणि सॅलड होतं. जेवण झाल्यावर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी ग्रीन टी घेऊन उरलेल्या 5000 स्टेप्स पूर्ण केल्या. घरी आल्यावर रात्रीच्या जेवणात मी पहिल्यांदाच कोकोनट मिल्क घरी बनवलं आणि त्यापासून चविष्ट व्हेजिटेबल स्ट्यू तयार केला. सोबत उकडलेल्या हरभऱ्याची चटपटीत चाट होता. एक नंबर चव झाली होती. एकदम हलकं पण पोटभरीचं जेवण करून पडलेली सगळी भांडी घासून मी आजच्या दिवसाची सांगता केली. असा गेला आजचा दुसरा दिवस. 10,000 स्टेप्स पूर्ण झाल्या आहेत. तुम्हाला कोकोनट स्ट्यू आवडतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा. बाय. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.